मला वाटतं आता पत्रकार आणि आम्ही विरोधी पक्ष किंवा पत्रकार सगळ्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. हे आपण आपल्या मतांमध्ये खेळत नको राहूया. ह्याला सरकारने उत्तर दिली पाहिजे. ह्या लोकांनी त्यांना बसवलं, तुम्ही त्यांना बसवलं तिकडे. त्यांची अकाउंटेबिलिटी पाहिजे, आन्सरेबल पाहिजे. अखिल भारतीय सेनेच्या परिषदेवरती टीका करण्यापेक्षा स्वतःच्या भाषा कौशल्यावरती लक्ष द्यावे असं नवनाथ भट आपल्याला सांगतात. काय त्यांना आम्ही एंट्री केली सुखात, एकदम सुखात. 2 तास लागले पोचायला. मस्त लागले हे बोललो. आता एका रस्त्यावर कॉन्क्रीट, डांबर आणि पेवर ब्लॉक, हे एका रस्त्यावर तुम्हाला कसं दिसू शकतो मला कळत. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतोय, त्याला अजूनही कॉन्ट्रॅक्ट का मिळतात आपण हे प्रश्न मला वाटतं सरकारला विचारला. डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आपला पक्ष देखील आहे. सरकार कोणाची आहे? इथे कल्याण डोंबिवली मधले महानगरपालिके किती नगरसेवक आहेत? सत्तेमध्ये आपला किती नगरसेवक आहे? नगरसेवकांना देखील बोललं पाहिजे. अच्छा, त्यांचा आकडे आणि आमचा आकडे तुम्ही मोजताय. जे 2014 पासून सत्तेत आहे त्याला तुम्ही विचारलं आमच्याकडे 4 नगरसेवक तुम्ही आम्हाला विचार. हे बरोबर आहे. विचारतो विचार करा, मला कधी दिसत नाही तुम्ही कॉन्क्रीट रस्त्यांवर खड्डे पडतायत. म्हणजे 2 महिन्यावर बनवून नाशिक मध्ये पण कामं बघा तुम्ही. हे मी तुम्हाला पण सांगतो, नाशिक मध्ये जेव्हा कम्प्लीट आमची सत्ता आली, एक हाती सत्ता आली, तेव्हा 5 वर्ष एक खड्डे नव्हता नाशिक मध्ये. तिकडे पत्रकारांना सांगितलं जायचं की खड्ड्यांचे फोटो पाठवा. ते बोलले आमच्याकडे खड्डेच नाही तर पाठवू काय. इकडे एक हाती सत्ता द्या, मग तुम्हाला दाखवतो रस्ते कसे बनतात. आंदोलनामध्ये तेव्हा सत्ता नव्हती, तेव्हा अमृता फडणवीस या खड्ड्यांवर पुढे होत्या, आरचे गाणं होती. मात्र ते आता कुठेही बोलताना दिसत नाही. यावर आपलं मत? माझं काही मत नाही. मला वाटतं हे प्रश्न त्यांना विचारा, त्यांचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना या ठिकाणी करायला काय नेमकं तुम्ही त्यांना आता सांगाल आणि कशा पद्धतीची करण्याची अपेक्षा आता नवीन? मला एक प्रश्न उत्तर कंटिन्यू मला यांचं उत्तर देऊ दे पाहिजे. सो जेन्सी म्हणजे आता मी ज्या विद्यार्थ्यांना भेटतो, मी मुंबईपासून हा दौरा चालू केला. ज्यांना भेटतो त्यांचे विषय खूप सोपे आहेत. चेतना कॉलेजच्या बाहेर गरजुरले होते. इकडे पण मला आता काही मुली बोलल्या की इकडे काही गरजुरले आहेत जे त्रास देतात. हे मला वाटतं हे आपण विषय तात्काळ लगेच सोडवले पाहिजे. हे 1-2 दिवसात संपवण्यासारखे विषय. आमची तर टीम इकडे पण लागेल. जशी चेतना कॉलेजच्या बाहेर लागली तशी इकडे पण लागणार. पोलिसांना सांगितलं जाणार, पण पोलीस काही नाही करू शकले तर आम्ही आमच्या हातात घेणार. युनिट सेल आपण तयार केलं, नेमकं त्याची काय भूमिका असणार, कशा पद्धतीने ते आता विद्यार्थ्यांमध्ये हे कॉलेजचे युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचा मुलगा किंवा मुलगी त्याच्यावर युनिट अध्यक्ष असणार. कॉलेजचे आमच्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. ते आम्हाला येऊन सांगणार. त्यांना जे सोडवू शकतात ते तिकडे कॉलेजमध्ये सोडवणार. नाही सुटले तर आम्हाला येऊन सांगणार, आम्ही सोडवणार. आपण कॉलेजला फिरतो तसं मला वाटतं तो महानगरपालिकेची आहे. मी त्याचे व्हिडिओ बघत असतो. काय दशा झाली आपल्या महानगरपालिकेची शाळांची आणि उत्तम काम चालू आहे. तसं ते म्हटले होते की ते विष्णूचे अवतार आहेत. त्यांचा प्रश्न